आज आपण बनवणार आहोत कढी भात खानदेशी पद्धत। लवकर तयार होणारी आणि लहान मुलांना खूप आवडणारी, मुलं आवडीने खातील। त्यासाठी आपण घेणार आहोत तांदूळ, 2 वाट्या तांदूळ, त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ धुवून झाले आपले। आता कुकर मध्ये तूप टाकायचं, त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला। आपल्याला हवं तसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, भात मऊ पाहिजे असेल तर। चवीनुसार मीठ घालायचं, त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे कुकरमध्ये। कुकरचं झाकण आपण लावून घेतलेलं आहे। 3 शिटीमध्ये आपला भात तयार होईल। आता कढीसाठी आपण मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीरच्या काळ्या याची पेस्ट तयार करून घ्यायची। आपली पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घेतली आहे। आता एका बाउलमध्ये ताक घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ ॲड करायचं आणि रईने चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही। सॉफ्ट असं ताक आपलं बेसन घालून तयार झालेलं आहे। आता आपल्याला फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये तेल ॲड करायचं, 2 पडी तेल। तेल गरम झालं आहे आपलं, त्याच्यामध्ये मोहरी घालायची, त्यानंतर जिरं आणि आपली लसूण मिरचीची पेस्ट त्यामध्ये टाकायची। कढीपत्ता ॲड करायचा तो कमी साहित्यामध्ये कढी अशी छान तयार होते आपली। जिऱ्याचे आणि कढीपत्त्याला थोडं तेलामध्ये होऊ द्यायचं, त्यानंतर आपली पेस्ट ॲड करायची त्याच्यामध्ये। पेस्ट अशी हलवून घ्यायची कढईमध्ये। छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण आपलं ताक आणि बेसन पीठ हे ॲड करायचं। आपल्याला लागेल तसं पाणी, कढी आंबट लागते कशी लागते तसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं। घट्ट लागते कशी लागते ते बेसन पीठ पण आपण बघून घ्यायचं किती टाकायचं तर, आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं। चवीनुसार मीठ घालायचं, कढी आपल्याला ते हलवत राहायची, नाहीतर आपली कढी फुटते। उकळी येईपर्यंत कढीला हलवत राहायचं।
कढी नाही हलवली तर ते फुटते. कढीला अशी छान अशी उकळी आलेली आहे आपली, बघू शकता आपण. छान अशी कढी तयार झालेली आहे आपली. तुम्हाला कशी काय वाटली कढी ते नक्की सांगा. कढी आपली तयार झालेली आहे. कढी आपली तयार झालेली आहे आणि भात पण आपला तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.